चालू आहे. बाहेर आपली तुळस ठेवलेली आहे. तुळशीच्या तुम्ही एक तांब्यावर पाणी घाला. माझा बाप उभा राहिला की प्रत्येक गोंधळात तेच सांगतो. तुळस ऐकताय? तुळशीच्या पायाजवळ 33 कोटी देवाचं बंधस्थान आहे. पण ते तुम्ही श्रद्धेने मानेने भावनेने घातलं तर त्याचा इकडे अगरबत्ती लावतोय तिकडे बायको डबा भरते आणि पोरं म्हणतात पप्पा इकडे चाकलेचा 10 रुपये द्या. असं लक्ष ठेवू नका. तर तू पावर नाही तर पावायला नाही. देव म्हणजे पादाचा भाजीपाला नव. माझी बाप दैवत माझ्या असता माझ्या घरी कशाला बघत नसतो. त्याचं कारण काय? आई म्हणजे केवळ काशी सगळी तीर्थ पायापाशी. बाप म्हणजे केवळ मेरू त्याचे उपकार होतात थोर. पण आताची नवीन पिढी काय केली माहितीये काय? पैसे जर बापसान पॉकेट मनी दिला नाही ना चटकन जाऊन थोबाडात वाढायची तयारी आहे. हा काय कलियुग मोबाईल झालाय डिजिटल झालंय. ऐकताय ना आता बातम्यांवर काय काय होतं. अजून थोडे दिवस थांबा ह्याच्यापेक्षा परिस्थिती वाईट होणार आहे. ह्याच्यापेक्षा परिस्थिती वाईट. ही आमची पिढी आहे ना ही राहिली अशी मला माहित नाही. कारण काय आमचा मागता आहे ना माझा मोठा बेल्ट नवीन शर्ट नवीन जीन्स नवीन पोटाखाली बुलेट पाहिजे. बापूच मरतोय घासून राहतो. हे काय आहे? बापूस आहे तो बरे. बापू एकदा गेला ना की ज्या मुलांना वडील नाही तर त्यांना आता कळत असेल बापाची किंमत काय आहे. म्हणून मी तुम्हाला आता सांगितलं माई बाप दैवत माझे असता माझ्या घरी कशाला. घरी तुमचा पांडुरंग आहे विठोबा रुक्मिणी घरात आहे पण तुम्ही मानत त्याचं कारण काय? कलियुग चाललंय. पण तसं करू नका. भगवंताकडे धावा द्या. जिथं राम नाम ते चालू आहे ना जय जय राम कृष्ण हरी तिथं तुम्हाला काय कमी पडणार नाही. याचं कारण काय? भगवंताने सांगितलंय आज तोच पाठीला काय त्याला 4 डोळे आहेत. पाठी आणि पुढे आपल्याला आहेत का? नाही. कारण का तो अख्ख्या देशाचं रक्षण करतो. म्हणून तुम्हाला मायबाप सांगतो आज मी आलोय सकाळी आलोय गुजरातवरून 4 दिवस झोपलोय नाही. पण काय आहे तिची इच्छा. गेलो होतो मंगळवारी गाडी खाली झाली बुधवारी. पण गुरुवारी काय केलं तिनं मालकांना सांगितलं लगेच ये. 2-2 दिवसाच्या गाड्या उभ्या आहेत तिथं. म्हणजे मी केलं का ते? आई तिला सेवा करून घ्यायची. माझा मुलगी माझं यायला हवा. आपण करत नसतो करता करता करीत असतो. आहे माई बाप दैवत माझे पांडुरंगाच्या ठिकाणी आई वडिलांना देवा तुमचं सगळं व्यक्ती चांगलं होईल. पण आताची मुलं तसं करत नाही. बायकोन सांगितलं उदाहरण आलं म्हणून देतो तुम्हाला. नवीन लग्न आलेलं आहे आणि काय सांगते बायको नवऱ्याला तुमच्या 80 वर्षाची खटकट होती तिला लांब नेऊन ठेवा नाही तर सासूला मी उचलीन नदीत टाकीन. थोडक्यात काय सांगितलं पापाला वाटेल मी होणार. तुझं कर्म तुझ्या पाशी. या आख्यान मी किती वेळा तुम्हाला सांगितलं असं आणि ते लक्षात सुद्धा असेल. कारण का जसं करावं तसं भरावं. या उजावं दुसऱ्याच्या वरात तर चालून येतं आपल्या घरात. तुम्ही जर वाईट केलं दुसऱ्याचं ना तर तुम्हाला पांडुरंगाने खड्डा पाहिला काढलेला असतो. पण तुम्ही तिथं ते बघत नाही. तुम्हाला जाणवतं पण तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही. दुर्लक्ष करता. कारण याला मी आज मारणार म्हणजे मारणार. मग तुझ्या कानपडात सकाळी पडले त्याचं काय? बायको ओढू दे आई ओढू दे कुठला ओढू दे. काय सांगतो मी उदाहरण? घरात तुझ्या कानपडात पडली आहे आईच ओढू दे बायको ओढू दे पोरगा ओढू दे. पण तू त्याच्या कानपडात जेव्हा मारत असशील ना तेव्हा ही 4 बोट तुझ्यावर दिलेली असतात. म्हणून भगवंतांना सांगितलंय या उदावं दुसऱ्याच्या वरात चालून येतं आपल्या घरात कोणाचं वाईट येऊ नका. कारण का आपल्या इकडे काय चाललंय सध्या रत्नागिरी जिल्ह्यात तो पुढे गेला की त्याला मार्ग वाढत. तो पुढे गेला की त्याला मार्ग वाढत. तो म्हणतोय होय ना असंच चालू आहे. तसं आता राजकारण चालू आहे. काय बाजार घेऊन टाकलाय सगळ्या बाजार. कुठची पण सीट येऊ दे आपल्याला फायदा काही नाही. फक्त मतदान आलं की येते.
नमस्कार या मध्ये आम्हाला विकास तिथंच, गावातील लोक आमची तिथंच, त्यांचा व्यवसाय कामधंदा सगळा पण तिथंच आम्ही विकास करतो. कसला विकास करता? कर्माचा विकास करणारा तो आहे. तुम्ही काय विकास करता? तुम्ही फक्त पेट्या भरताय आणि बॅगा घालून पाठवताय. खरं आहे की खोटं आहे? हा कलियुग चालू आहे. म्हणून आई बाप तुम्हाला सांगतो, भगवंतावर विश्वास ठेवा आणि कामाला सकाळी चला आणि फक्त एक नित्य नेमायचं हाक मारा. नाच कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, नाचे पांडुरंग. 12 वर्षाचा नामदेव होता. राहुळात रोज उठून सकाळी जायचा. आई वडील घरी असायचे. एक दिवस काय झालं, पांडुरंगा नामदेवाला विचारलं. काय विचारलं असेल? नामदेवा तू गुरु केलेला नाही. काय केलेलं नाही? गुरु. तुम्ही माझ्या असं का बघताय? मी कीर्तन सांगून नंतर गोष्ट सांगणार आहे. चालेल ना? का अगोदरच तुम्हाला हसायचं आहे? आधी कीर्तन देवाचं नावच म्हणून पहिलं, नंतर आपण लावणे सगळ्या करू. कारण का त्याला पहिला जागा घ्यायला पाहिजे, तेव्हा आपण नाच गाणं करणार ना. त्याच्यामुळे तो जागा होऊ दे. नामदेवाला पांडुरंगाने सांगितलं तू गुरु केलेला नाही. नामदेवाने काय सांगितलं? पांडुरंगा माझ्या कीर्तनात तू नाचतोस, तुझ्यापेक्षा मला गुरु श्रेष्ठ कोण नाही. मला सुद्धा गुरु करावा लागला. गुरु तोर म्हणावा की गई तोर म्हणावा, आधी नमस्कार कोणा करावा. मला वाटते सद्गुरु तू आहे. कोण सद्गुरु? आपला गुरु. गुरु म्हणजे कोण? आपली आई. आपल्याला जर 9 महिने 9 गाठकावर बाळगते, बोट धरून चालायला शिकवते. काय बापू फक्त कर्म देतो, पण गुरु आपली मेन आई असते. पण आताची मुलं काय करते? तिला मानणार नाही. एखादा आला जिंकून ना बघा तुम्ही कलियुगमध्ये माझ्या बाजूला चालतंय. आईच्या दोबाडीत मारतात, बापाच्यावर हात काढतात. भावा टिस्टकीसाठी भांडणं असतात. याचं कारण काय? डिजिटल. सगळं डिजिटल चालू आहे. डिजिटल नाव